आजकाल अशी बसून भजन कीर्तन ऐकणारी ही शेवटचीच पिढी असणार आहे, हो ना? नमस्कार, मी प्रीती. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. बाकी दुनिया जरी न्यू इयरचं सेलिब्रेशन करत असली ना, तरी आपल्या हाऊसवाईफचं हेच काम असतं. सकाळी उठा, स्वयंपाक बनवा, घरातले धुणे भांडे करा. हेच आपलं न्यू इयरचं सेलिब्रेशन. आता आज मी माझी सगळी कामं आवरून घेतली, मस्त असं जेवण करून घेतलं. आज लाल माठची भाजी केली होती आणि खूप छान झाली होती. मला तर खूप आवडली. आणि काल येताना ह्यांनी हे नारळ पाणी घेऊन आले होते. कुठून आणलं होतं माहिती नाही, कारण आम्ही नेहमीच्या ठिकाणावरून आणतो ना, ते तर एवढं मोठं नसतं. आणि हे ना माझ्या चेहऱ्या एवढं मोठं होतं. आणि त्यामध्ये ना मोजून 2 ते 3 ग्लास पाणी निघालं असेल. टेस्टला तर एकदम गोड होतं. संध्याकाळच्या वेळेला निघालो होतो बाहेर आणि आमच्या इथलं गणपतीचं मंदिर किती सुंदर सजवलं होतं बघा. आणि पूर्ण कॉलनीच्या रस्त्यांवरती अशा रांगोळ्यांचा सडाच पडलेला होता. गेलो होतो फ्रुट्स घेण्यासाठी. गेल्या गेल्या माझी नजर आंब्यांवरतीच जाते, पण ते काय मला घ्यायचं नसतं. आणि इथे द्राक्षाची टेस्ट बघण्यासाठी हे घेत होते. तरी पण किती लाजत आहेत बघा. आणि आम्ही जेव्हा पण कुठे जातो ना, तेव्हा मला न सांगता हे दरवेळेला माझ्यासाठी किटकॅट घेऊन येतात. कसं काय त्यांच्या लक्षात हे सगळं राहतं मला माहिती नाही. त्यानंतर मला खायची होती पाणीपुरी आणि ह्यांनी मला बळजबरीने दूध प्यायला बसवलं होतं. त्यामुळे माझं असं तोंड झालं होतं. आणि इथे सुद्धा कांदे घेताना आहे ना, मला बघत बसलेत, पण मला थोडी पण मदत करत नव्हते. तुमचा पण नवरा असा करतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे आमचे आकाश अण्णा मला त्या सकाळच्या नारळ पाण्यामधले ना ते मलाही काढून देत होते आणि स्वतः सुद्धा खात होते. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय.